नमस्कार मैत्रिणींनो, घेक भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बॅकनेकची डिझाईन। हा आपला आहे 34 साईजचा ब्लाऊज। ह्याची मी आधीच कटिंग करून घेतली होती। हे पहा, गळ्याची आपण उंची घेणार आहोत 11 इंच, गळा रुंदी घेणार आहोत 2.25 इंच आणि खालच्या साईडला घेणार आहोत 3 इंच। 2.25 घेतलं तरीही चालतं, छोटी साईज आहे त्यामुळे। हे पाहता अर्धा इंचाचं आपण जिथे गळा मार्क केला त्याच्या बाजूने मार्किंग करून घेतलेली आहे आणि बॉटलच्या झाकणाच्या साहाय्याने हे पहा अर्धा इंच जिथे आपण मार्क केलेला आहे त्या बाजूने असे हाफ सर्कल करत जायचे आहेत। तुम्हाला दुसरं कशाने जमलं तरी करू शकता। मी बॉटलचं झाकण आहे त्यानेच मग असेच हाफ सर्कल करून घेते, व्यवस्थित येतात फिनिशिंगमध्ये आणि आपल्याला अंदाजही येतो। हे बघा, गळ्याचा शेप घेतलेला आहे त्याच्या साईडनेच आपण अर्धा इंचावरती असं मार्क केलेलं आहे। त्या लाईनवरती बरोबर असं हाफ सर्कल असा बनवून घ्यायचा। पूर्ण जेवढा गळा आहे तेवढ्या गळ्यावरती हाफ सर्कल असं करत न्यायचं आहे। एकदम वरच्या साईडला पहा, तिथे आपण शोल्डर जॉईंट करणार आहोत, तिथे थोडी जागा ठेवायची, ती डिझाईनमध्ये येते बरोबर। आणि असं छापून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी। आता गळा बरोबर आपला असा मार्क झालेला आहे। आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे। खालच्या साईडने पहा, आता कमरेच्या बाजूने आपण शिलाई मारून घेत आहोत। व्यवस्थित खाली अशी दिसते काठाची डिझाईन, त्या हिशोबानेच अशी खाली पाहत पाहत असं पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। पूर्ण शिलाई मारून घेतली पहा काठाच्या साईडने। आता ज्याच पद्धतीने आपण गळा ड्रॉ केला होता तो सेम मशीनच्या साहाय्याने पाहता शिवून घ्यायचा आहे आपल्याला। जशी डिझाईन होती तशीच पूर्ण अशी मशीन थोडीशी अशी फिरवत सुई अशी गोल 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 असे करत जायचे आहेत हाफ सर्कलमध्ये। ह्याला कॅनव्हास लावला तरी चालतो, नाही लावला तरी चालतो। कपडा हा खालच्या साईडचा जो आपला मेन फॅब्रिक आहे तो कपडा एकदम व्यवस्थित आहे, असा म्हणजे सुळसुळीत नाही आहे जास्त आणि कडक आहे। जाड कपडा असला ना त्यावेळेस कॅनव्हास नाही लावला तरी चालतो। जेव्हा पातळ कपडा असतो तेव्हा अशा डिझाईनसाठी कॅनव्हास वापरायचा असतो। हे पहा, असे हलक्या हाताने सरळ सरळ फिरवत असे आपल्याला हाफ सर्कल पूर्ण डिझाईन गळ्यावरती करून घ्यायची आहे। खूप सुंदर झाला हा ब्लाऊज आणि त्यांना व्यवस्थित बसलाही। ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे आपल्या चॅनलवरती। ही फक्त तुम्हाला मी बॅकनेकची डिझाईन दाखवत आहे। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, एखादी कमेंट करा। हे पहा, आता दोन्ही साईडने असं आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। जिथे मार्क केला होता त्याच्यावरतीच बरोबर अशी शिलाई करून घ्यायची। मध्यंतरी आपण जो मधला मिडल येतो त्याचा तिथून या साईडला गळा आपण असं डिझाईन अशी करून घेतली होती। आता दुसऱ्या साईडने आपण करून घेणार आहोत। हे डिझाईन असे एकदम लक्षपूर्वक अशा कराव्या लागतात। खूप असं थांबून मशीन अशी स्लोमध्ये एकदम चालवायला लागते। जर फिनिशिंग व्यवस्थित नाही वाटली नंतर तर एक वेळा चेक करून घ्यायचं आणि जिथे कर्व वगैरे नाही घेता आला आपल्याला त्या ठिकाणी डबल परत शिलाई करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित बसतं। एकदा हात बसला की येऊन जाते, हात बसल्याला थोडा वेळ लागतो, सवय झाली की येऊन जाईल डिझाईन व्यवस्थित। हे पहा, आता अशाच पद्धतीने आपण दोन्ही साईडने व्यवस्थित अशी शिलाई करून घेणार आहोत। त्याला आहे त्याच्यावरतीच पूर्ण गळ्याला पहा, आता अशी व्यवस्थित डिझाईन अशी स्टिच करून झालेली आहे। कॉर्नर असतात तिकडे सुई अशी आतमध्ये सोडायची आणि नंतरच कपडा फिरवायचा, ते धागा मागे पुढे होऊन जातो आणि फिनिशिंग बिघडते। हे पहा, आता झालं। आता आपण काय करणार आहोत, जो एक्स्ट्रा मधला जो फॅब्रिक होता तो आता कट करून घ्यायचा आणि त्याला छोटे छोटे असे नॉच देऊन घ्यायचे। पूर्ण गळ्याला व्यवस्थित असं, म्हणजे अर्धा इंचापेक्षाही थोडं कमी अंतरावरती नॉचेस दिले तरी चालतात। जेवढे नॉच देणार तेवढी त्याला फिनिशिंग सुंदर येते, मस्त व्यवस्थित येते। कैची सांभाळून नॉच द्यायचे। 2-3 पॉईंटचं अंतर राहील एवढा कपडा एक्स्ट्रा सोडायचा, एकदम कट टू कट घ्यायचं नाही। असे नॉचेस देऊन घेतले पूर्ण ब्लाऊजला, असे पूर्ण गळ्याच्या डिझाईनला। आता आपण याला
पलटी करून घेणार आहोत. कमरेच्या साईडलाही फोल्ड केलं जातं याने आणि डिझाईनही फोल्ड झालेली आहे. हे पहा आता असं हात घालून आतल्या साईडने कपडा खिचून घ्यायचा. सरळ असं घेतला की व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो. कॉटनचं अस्तर असते आणि कपडा हा खालचा मेन फॅब्रिक पण व्यवस्थित होता, त्यामुळे एवढा काही त्रास झाला नाही डिझाईन बनवायला. हे पहा अशा पद्धतीने करून घ्यायचं. हलक्या हाताने पहा असं बोटाने असं हलक्या हाताने असं फिरवलं की बरोबर शिलाई आहे तिथपर्यंत कपडा मेन अस्तर आणि फॅब्रिक दोन्हीही बाहेर निघतात बरोबर. असे हलक्या हाताने पूर्ण पॉईंट पूर्ण असे काढून घ्यायचे व्यवस्थित. आता आपण कमरेच्या साईडला आता दाब शिलाई मारून घेणार आहोत. आधी कमरेच्या साईडला दाब शिलाई मारून घ्यायची. थोडासा कपडा कमी जास्त राहायला वाटला तरीही आपण वरती गळ्याला जी डिझाईन बनवतो ते वरच्या साईडला मेन फॅब्रिक दिसायला पाहिजे, आतमधलं अस्तर दिसायला नको, अशा हिशोबाने घ्यायची. कधीही डिझाईन आपण बनवतो त्यावेळेस तसंच करायचं. अस्तर बाहेर दिसलं नाही पाहिजे अशा हिशोबानेच आपण वरून दाबटीप द्यायची आहे. हे पहा आता एक दाबटीप देऊन झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, साईडचं जे मेन आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला होता तो आणि अस्तर दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आणि जे उरलेले फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं. हे पहा आता पूर्ण जोडून झालेलं आहे आपलं. बॅक साईड अर्धी आता रेडी झालेली आहे. खूप सुंदर डिझाईन आहे, युनिक आहे, नवीन पॅटर्न आलेला आहे. हा माझाही फर्स्टच ब्लाऊज आहे. हा अशी डिझाईन मी बनवली आहे, पण ह्याला आपण मोती वगैरे अटॅच केलेले आहे, तो खूप सुंदर वाटते. पिस्ता कलर आहे त्यामुळे थोडं लाईट दिसत आहे, पण ब्लाऊज मस्त होता एकदम शायनिंगवाला. हे पहा आता एक्स्ट्रा असे जेवढा आपला कपडा निघालेला आहे तो असा व्यवस्थितपणे कट करायचा. छान असं पहा आपला आता हा बॅक रेडी झालेला आहे. आता ह्याला आपण काय करणार आहोत, परत एक शिलाई मारून घेणार आहोत गळ्याच्या साईडला. डबल शिलाई मारली ना की म्हणजे शिलाई उसवायचंही टेन्शन नसते आणि फिनिशिंग पण छान दिसते. 3 शिलाई मारल्या तरीही चालतात, 3 दिल्या तर अजून अट्रॅक्टिव्ह वाटते. आणि ह्याच्यामध्ये जर साडी कॉन्ट्रास्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गळ्याच्या साईडलाही साडीच्या कलरचा धागा वापरून पण अशा 2-3 अशा शिलाई दिल्या ना तरी ब्लाऊजला खूप सुंदर लुक येतो आणि नेक पण वेगळ्या डिझाईनचा बनतो. एक वेळा ट्राय करून पहा. माझ्याकडे जर कधी आली अशी डिझाईन नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर. 1-2 मी आधी बनवलेल्या जेव्हा माझं चॅनल नव्हतं तेव्हा. खूप सुंदर वाटतात तशाही. साडीचा कलर असतो ना त्याच कलरचा धागा वापरायचा आणि वरच्या साईडला अशी शिलाई देऊन घ्यायची. 3 वेळा अशी शिलाई मारली गळ्याच्या साईडला की खूप सुंदर दिसते. हे पहा आता आपण एक वेळा शिलाई करून घेतली होती, आता ही सेकंड टाईम करत आहोत. ह्याने बघा असा जाडसर कपडा लगेच दिसायला लागला. सिंगल शिलाई मारली तर असं व्यवस्थित नाही दिसत फिनिशिंग. डबल शिलाई दिली की फिनिशिंग व्यवस्थित वाटते. आणि ह्याला आपल्याला लेस वगैरे वापरायची नाही आहे, त्यामुळे डबल शिलाई द्यायलाच पाहिजे. कुठल्याही ब्लाऊजला डबल शिलाई मारूनच घ्यायची. लेस लावायची असते त्यावेळेस नाही दिली तरी चालते, कारण लेसची डबल शिलाई येते. कॅनव्हाससारखा एकदम टाईट असा कपडा दिसतो. खूप सुंदर वाटते अशी डिझाईन. ही पहा आता एकदम छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी ॲड करून हा वाला नेक मी तुम्हाला दाखवलेला आहे. आवडल्यास नक्की एक वेळा ट्राय करून पहा. ट्रेंडिंग डिझाईन आहे, युनिक आहे. हे पहा आता आपला नेक पूर्ण रेडी झालेला आहे. आता आपण ह्याच्यावरती मोती अटॅच करून घेणार आहोत. जिथे जिथे आपण कर्व शेप घेतलेला आहे त्या ठिकाणी मोती लावून घ्यायचा आहे आपल्याला. आणि ज्या वेळेस आपण मोती अटॅच करतो त्यावेळेस ज्या कलरचा मोती आहे त्याच कलरचा धागा वापरायचा, म्हणजे तो वरच्या साईडला दिसून येत नाही. आपण ब्लाऊजसाठी जो शिवायला जो धागा वापरतो तो नाही वापरायचा, वरच्या साईडने तो लगेच दिसतो. आणि खाली पहा इकडे आता डबल आपल्याला इकडे गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे धागा खेचला जात नाही. अशाच पद्धतीने पहा आता हळूवारपणे पूर्ण आपल्याला पूर्ण गळ्याच्या डिझाईनला सगळे असे मोती लावून घ्यायचे आहेत. खूप सुंदर लुक वाटतो ह्याचा. सिंपल आहे आणि खूप सुंदर असा ब्लाऊज आहे हा. नवीन डिझाईन आलेली आहे ही. बोटनेकमध्ये पण ही डिझाईन खूप वेळा अशी भरपूर लोक शिवून घेत आहेत. आता ट्रेंडिंगमध्ये हीच चाललेली आहे जास्त. हे पहा अशा पद्धतीने आपण पूर्ण सगळे मोती लावून घेतलेले आहेत. खूप सुंदर वाटते. घातल्यानंतर खूप छान वाटतो हा ब्लाऊज.
मस्त असे सगळे मोती रेडी झालेले आहेत. हा याचा फायनल लुक. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक